रामायण म्हणजे राम अयण, म्हणजे रामाचा प्रवास. पण खरं कुठला प्रवास? हा नक्की रामायण जो आहे हा कुठला प्रवास आहे? म्हणजे तो प्रवास जो रामाने कौशल्याच्या पोटात येऊन जन्म घेतला आणि त्यानंतर हळूहळू मोठा होत 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 विश्वामित्रांबरोबर अगदी जनक राजाकडे पोचला स्वयंवरासाठी, तो प्रवास? का त्यानंतर आपला राज्याभिषेक सोडून 14 वर्ष वनवासात काढला, तो प्रवास? का त्याच्यानंतर आपल्याच पत्नीला हरण करणाऱ्या रावणापासून तिला सोडवण्याचा प्रवास? कुठला प्रवास म्हणजे नक्की रामायण? तर माझ्या मते जसं आपण म्हणतो की लाईफ इज व्हॉट हॅपन्स इन बिटवीन पिक्चर्स. हे जे सगळे प्रमुख ठळक इव्हेंट्स जे आहेत, मेन इव्हेंट्स जे आहेत, या सगळ्या मेन इव्हेंट्सच्या मध्ये असंख्य लोकांचा उद्धार करण्याचा हा प्रवास आहे रामायणाचा. श्रोतो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 123 क्रमांकाचा श्लोक बघणार आहोत. समर्थ इथं आपल्याला सांगतात, अहिल्या सती लागी आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंधी तयाते, बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे विष्णूचे जे दशावतार आहेत श्रोतेहो, आपण यांच्यामध्ये आतापर्यंत 6 अवतार असे पाहिले. पण या 6च्या 6 अवतार जे आहेत यांमध्ये आणि प्रभू श्री रामचंद्र हा 7वा अवतार जो आहे यांमध्ये फरक आहे. हे 6 अवतार जे होते हे यांमधला प्रत्येक अवतार हा आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी एका भक्तासाठी किंवा एक हेतू घेऊन त्यांनी अवतार घेतला होता. पण प्रभू श्री रामचंद्र यांनी जो अवतार घेतला यांचा कुठला एक हेतू नव्हता. जसं तुलसीदासांनीच रामचरितमानसमध्ये लिहिलंय की हेतू अनेका, त्यांचे अनेक हेतू होते, पण या प्रत्येक हेतूच्या मागे कारण एकच, उद्धार. हा जो श्री रामचंद्रांचा प्रवास आहे, या प्रवासासाठी आपण एक गोष्ट बघितली हवी. आपण, तुम्ही, आम्ही सर्वसामान्य माणूस हे नक्की कोण आहोत? आपण म्हणतो आपण ब्रह्मांश आहोत, पण बघायला गेलं तर आपण असं म्हणतोय की आपण परब्रह्मांचा फक्त अंशच आहोत. म्हणजे आपल्यामध्ये भरून उरली आहे प्रकृती आणि तो पुरुष जो आहे तो अगदी अंशातच आहे. या उलट हे जे अवतार आहेत हे कोण आहेत नक्की? हे ते परब्रह्म आहे. त्यांच्यामध्ये भरून उरला आहे तो परब्रह्म, तो पुरुष. आणि प्रकृतीचा एक अंश असल्यामुळे त्यांनी एक पाऊल खाली घेतलंय त्या आढळ स्थानावरनं आणि आपल्यामध्ये आलेत. आणि राम जे होते त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी कायम ही पावलं खाली घेत 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 प्रत्येकाचा उद्धार केलाय. आधी त्या पुरुषामध्ये प्रकृती थोडीशी मिसळली तेव्हा त्यांनी कौशल्याच्या पोटात जन्म घेतला. मग त्याच्यानंतर अजून एक पाऊल खाली घेतलं. म्हणजे मी अध्यात्माच्या परमार्थाच्या मार्गाने सांगतोय की अजून एक पाऊल खाली घेतलं आणि स्वयंवर करून संसार मांडला. बरं तेवढंच नाही, त्याच्यानंतर आपण जसं जसं त्यांच्याबद्दल पुढे वाचतो आपल्याला कळतं की त्यांनी समाजाचा उद्धार करण्यासाठी, समाजांनी ज्यांना वायात टाकलं होतं अशा लोकांची नेहमी भेट घेतली, अशा लोकांचा उद्धार करत गेले. जसा आपला स्वइच्छेने राज्याभिषेक सोडला आणि वनवास घेतला तेव्हा त्यांचे मित्र निषाद, राजगुहू, आपल्याला माहितीच आहे यांच्याबद्दल.
त्याच्यानंतर पुढे रावणाला जेव्हा मारायचं होतं, जेव्हा अजून कुठलाही पर्याय उरला नाही पण लढाई होणारच, तेव्हा एक लास्ट मिनिट अटेम्प्ट म्हणून त्यांनी कोणाला पाठवलं रावणाला भेटायला? वानर राजकुमार अंगद. याला म्हणतात, हा एक मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे की आपण आपल्या ज्युनियर्सना, आपण आपल्या सबऑर्डिनेट्सना एम्पॉवर केल्यावर काय होतं. इथं बघा तुम्ही, त्या अंगदला, वानर सेनेच्या राजकुमाराला पूर्ण अथॉरिटी दिली की जाऊन तिकडे माझ्यासाठी मेसेज देऊन ये, बघ काय होतंय का. अंगद तिकडे गेला आणि मग आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्याचा पाय खाली धरला आणि तो म्हणला की हा पाय जो उचलू शकेल, जर कोणी उचलून दाखवला तर राम उलटून परत जाईल, उलट्या पावल्याने. एवढी ऑथॉरिटी आजच्या काळात कुठलाही बॉस आपल्या ज्युनियर्सना देतो का? की माझ्या ऑन माय बिहाफ टेक दॅट डिसिजन. यामध्ये रामाने अंगदचा उद्धार केला. आणि जसा आपण कोणाचा उद्धार करतो तसं त्यांचं चातुर्य चमकायला लागतं. आपण हे बघितलंच आहे की त्यांनी खाली पाय धरला, पाय ठेवला आणि कोणी उचलू नाही शकलं. शेवटी रावण म्हणला की मी उचलतो, आणि मोठ्या चातुर्याने त्यांनी हे सांगितलं, बहुधा तिकडं रावण त्याचा पाय उचलू शकला असता, ज्याच्यामुळे रामाला उलट्या पाणी परत जायला लागलं असतं सीतेविना. आणि म्हणून अंगद म्हणला की नाही, जर पाय धरायचा असेल तर त्या रामाचं जाऊन धर. आणि तेव्हा रावण हॅड ऑलरेडी लॉस्ट द बॅटल मेंटली बिकॉज ही वॉज फ्रस्ट्रेटेड, ॲजिटेटेड, एम्बॅरेस्ड. याला म्हणतात एम्पॉवरमेंट. आणि याच्यातनं होतो उद्धार. असे किती कथा सांगू. निषाद झाला, अंगद झाला, वानर सेना झाली. शबरीबद्दल आपल्याला माहिती आहे, कौन कहता है कि भगवान खाते नहीं, तुम शबरी की तरह बेर खिलाते नहीं. शबरी जिला वायात टाकलं होतं समाजाने. अनटचेबिलिटी, अनटचेबलच नाही, फक्त अनटेस्टेबिलिटी, की ज्यांच्या हाताला स्पर्श झालेलं काहीही खायचं नाही. काय केलं रामाने? उद्धार करण्यासाठी तिने उष्ट केलेली जी बेरी होती ती देखील खाल्ली. केवढा मोठा उपदेश गेला समाजाला. बरं, तेवढंच नाही, अगदी मुंगी, पशु पक्षी यांनी देखील उपेक्षा केलेली ती शिळा जी पडली होती, आपलं चरण स्पर्श करून तिचा देखील उद्धार केला. काय सांगितलंय समर्थांनी? हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवा देहधारी. अरे तो सगळ्यांचाच उद्धार करतो. इथं निषाद झालं, शबरी झालं, अंगर झालं, वानरसेना झाली, अहिल्या झाली. सुतीक्ष्ण बद्दल आपल्याला माहिती आहे, वाल्मिकी झाले. ज्यांनी अनन्य भावानी आपला अहम भाव गाळून टाकला, तिकडे तिकडे त्या ठिकाणी राम पोचला. मग जंगलातली शबरी असो किंवा कुठेतरी दूर अंधारात पडलेली ती शिळा असो, राम मात्र पोहोचले. आणि तेवढंच नाही, या सगळ्यांचा उद्धार केला. पण एकंदरीत सगळ्या लोकांचा कलेक्टिव्हली उद्धार करण्यासाठी काय केलं? रावणाचा वध केला. का रावणाचा वध केला? कारण का रावण म्हणजे खरं तर रजोगुण. समाजाचा जर उद्धार व्हायचा असेल तर सत्वगुण वर्धिष्णू व्हायला लागतं. सत्वगुण म्हणजे विभीषण, तमोगुण कुंभकर्ण. लोकांचा उद्धार करायचा असेल तर सत्वगुण वर्धिष्णू व्हायला लागतं, ज्यासाठी आधी रजोगुण आणि तमोगुण यांना बाजूला करायला लागतं. आणि हेच रामाने केलं. त्या रावणाला, त्या रजोगुणाला मारून सत्वगुणाला त्याच्या जागी ठेवून त्याला राजा बनवून त्यांनी सगळ्याच लोकांचा एक प्रकारे उद्धार केला. हरिओम तत्सत.